नमस्कार मैत्रिणींनो, तर कशा आहात? मजेतच असाल आणि दुःखात असाल ना तरी पण काळजी करू नका, हे दिवसही निघून जातील. तर मी मनीषा या युट्यूब चॅनलवर ना तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता ना आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, कारण की ना आज माझ्या चॅनलवर 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. खरं मी खूप खुश आहे. एक वेळ अशी होती मी जेव्हा चॅनल सुरू केला होता, काही माहित नव्हतं कुठून कसं काय शूट करायचं, कुठे एडिटिंग करायची, कसं पोस्ट करायचं, किती वाजता पोस्ट करायचं, कशा व्ह्यूज येतील, कसं काय होईल, काही माहित नव्हतं. पण जी शून्यातनं सुरुवात केलेली होती ती आता 10,000पर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे ना मी खरंच खूप खुश आहे. आता कधी काळी असं वाटत होतं की आपले 1,000 पण सबस्क्रायबर कंप्लीट होतील की नाही, पण आता तो टप्पा 1,000वर नसून 10,000वर गेलेला आहे. त्यामुळे ना मी खूप खुश आहे. तर म्हटलं चला आपल्या 10,000चा जो आनंद आहे तो तुमच्यासोबत पण शेअर करावा आणि याचं सेलिब्रेशन वगैरे कसं राहणार आहे ते ना मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. आणि ना आज माझे 10,000 कंप्लीट झालेलं आहे, म्हणून ना आमचे मिस्टर पण लवकर आलेले आहेत. तर त्यांना विचारूया त्यांना कसं वाटतंय ते. तर तर ना माझ्या लल्लाला विचारू की त्याला कसं वाटतंय. तर लल्ला, मम्मीचे 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, तुला कसं वाटतंय? चांगलं. आणि तू मम्मीचे व्हिडिओ बघतोस? काय असतं मम्मीच्या व्हिडिओमध्ये? तुम्हाला विचारत असताना तुझे किती झाले किती झाले? 10,000 किती असते सांग बरं? नाही माहित. तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतंय? चांगलंच वाटतंय. आमची सायलेंट फॅमिली आहे, आम्ही अजिबात बोलत नसतं. आमच्या घरात बडबड म्हणजे माझीच सुरू असते. असं यांना विचारायला गेलं की ते काय कधी कॅमेरावर बोललेले नाही, त्यामुळे काय त्यांना बोलायला जमत नाही. ही एक छोटी बडबड असते माझ्यासोबत. आणि आमच्या घरात प्रॉपर बडबड ही माझीच सुरू असते. तर सगळ्यांनाच आनंद आहे 10,000 सबस्क्रायबर झालेत म्हणून. आता व्यक्त करता येत नाही ती वेगळी गोष्ट आहे, पण आनंद सर्वांनाच खूप आहे. तर आता आम्ही संध्याकाळी सेलिब्रेशन करणार आहोत, ते आता तुम्ही पुढे बघायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, मी ना आता सेलिब्रेशनसाठी तयार झालेलं आहे. छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत. सेलिब्रेशनसाठी ना माझी बहीण आणि दाजीन ते आलेले आहेत. मी साडी वगैरे घातलेली आहे, मेकअप बाकी आहे, पण त्या पहिले म्हटलं तुम्हाला दाखवा की जेवणामध्ये काय बनवलंय. सिंपल साधं सेलिब्रेशन आहे, त्यामुळे ना घरीच जेवण बनवलेलं आहे. तर चला तुम्हाला दाखवते जेवणामध्ये काय बनवलेलं आहे. तर ना सिंपल साधा मेनू आहे. वांग्याची भाजी बनवलेली आहे, भात बनवलेला आहे, वरण आणि पोळ्या म्हणजे चपात्या. इथे संभाजीनगरला ना चपात्याला पण पोळ्या म्हणतात, त्यामुळे ना सवय लागली आहे ते पोळ्या बोलायची. तर असं सिंपल साधं जेवण बनवलेलं आहे. चला आता मी पटकन रेडी होते ना, आपलं सेलिब्रेशन करून घेऊया 10K सबस्क्रायबरचं. तर इथे ना मी सिंपल साधी तयार झाली होती. जास्त काही मेकअप वगैरे केला नव्हता. सिंपल एक हेअरस्टाईल करून मंगळसूत्र बांगड्या वगैरे घालून मी रेडी झाले होते. आणि ना नंतर काय मी माझे फोटो वगैरे क्लिक करून घेतले, कारण की फोटो ह्याच गोष्टी तर आपल्या आठवणीत राहणार आहेत. त्यामुळे भरपूर सारे फोटो वगैरे काढले. आणि नंतर आता सेलिब्रेशनची सगळी काही तयारी झाली होती. सिंपल साधं आपल्या घरच्या घरी सेलिब्रेशन होतं, म्हणून काय एक बहिणींनी आणि दाजींनी ना त्यांनीच केक आणला होता. मग मस्तपैकी आम्ही केक कट करण्यासाठी बसलो होतो. तर ना आमचा चाकूच सापडत नव्हतं, इकडे तिकडे शोधत होतं. तर मग कसा चाकू सापडला आणि मग म्हटलं चला आता सेलिब्रेशन करून घेऊया. आणि ना ह्या सेलिब्रेशनसाठी ना मी मिस्टरांना नादविकला पण बसवलं होतं, कारण की ना हे व्हिडिओ वगैरे बनवण्यामागे मेहनत जरी मी घेत असले ना तरी मला सपोर्ट ना माझ्या मिस्टरांचा खूप आहे. कोणती पण गोष्ट करण्यासाठी ना आपल्याला एका सपोर्टची खूप गरज असते, तेव्हाच आपण गोष्टी करू शकतो. आणि एका स्त्रीला तर महत्त्वाचं सर्वात जास्त सपोर्टची गरज असते. तिला करायचं असेल तर घरातल्या मिस्टरांचा किंवा लोकांचा पाठिंबा असणं खूप गरजेचं असतं. आणि माझ्या बाबतीत ना मी खूप लकी आहे. माझे मिस्टर ना मला हर गोष्टीत सपोर्ट करत. हा ठीक आहे, तुला आवडतंय ना, तुला जमतंय ना, तर तू कर, मी आहे तुझ्या पाठीशी, तुला बाकीच्यांचं काही टेन्शन घ्यायचं काम नाही, मी आहे तुझ्या मागे, तू कर म्हणून. तर ह्याच हिमतीमुळे ना मी तुमच्यासमोर दिसत आहे. आणि मग काय केक वगैरे कट केला, मस्तपैकी सेलिब्रेशन आमचं सुरू होतं. पण आमचा हा पार्टी पॉपर आहे ना, हाच फुटत नव्हता. मग काय पुन्हा भावाने घेतला आणि त्याने फोडला आणि मस्तपैकी आम्ही सेलिब्रेशन केलं. आणि माझा आनंद तर तुम्ही पाहतच आहात. मी खूप खुश होते. बाकीच्या सिच्युएशनचं मला काही घेणं देणं नव्हतं. मला वाटत होतं चला यार माझे 10,000 कंप्लीट झाले, असंच ना असेच मी प्रयत्न करीत राहीन, लवकरात लवकर माझे 50,000 व्हावेत, 1,00,000 व्हावेत, हीच श्रीचरणी प्रार्थना आहे. मग काय मस्तपैकी सेलिब्रेशन झालं होतं. बऱ्याच काही रील वगैरे काढल्या, फोटो वगैरे काढले. आणि मिस्टरांना बघा मस्तपैकी उभे आहेत, त्यांचं काही नाही. मग दाजी बहीण आले होते, त्यांच्यासोबत पण फोटो वगैरे काढले. केक वगैरे सर्वांनी एकमेकांना खाऊ घातला. सगळीकडे खूप आनंदाचं वातावरण होतं. व्हॉट्सअपवर पण ना सगळ्यांचे खूप सारे मेसेज येत होते, कॉंग्रॅच्युलेशन. हा माझा भाऊ आहे, त्याने पण मला केक वगैरे खाऊ घातला. आणि तर सगळं 10Kचं सेलिब्रेशन
सेलिब्रेशन झालेलं आहे. दाजी आणि माझी बहीण आलेली होती. मस्तपैकी सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि आता हीच अपेक्षा आहे की आज जसं 10K चं सेलिब्रेशन केलंय तसंच लवकरात लवकर 50,000चं पण आपलं सेलिब्रेशन लवकरात लवकर व्हावं. एक लांबचा टप्पा खूप मोठा आहे, पण 50,000पर्यंत आपण लवकर पोहोचावं ना हीच इच्छा. मस्तपैकी सर्व सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे. आता जेवण वगैरे करूया आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.